नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र प्रवीण मदाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मी आज आपल्या गावाकडे आलो होतो मित्रांनो, कामानिमित्ताने आणि घरीच आहे। तर आपल्या घरी मी हा छोटासा एक गावठी कुक्कुटपालनाचा एक छोटासा फार्म टाकलेला आहे। तुम्ही बघू शकता आता माझ्याकडे हे 50-60 कोंबडा आणि कोंबडी असे एकत्र मिळून 50-60 तयार झालेले आहेत। यांना आता मी खायला मेथी घास टाकलेला आहे मित्रांनो, आणि ते सुद्धा एकदम आवडीने खातात। कारण ही गावठी कोंबड्याची जी जात आहे याला निसर्गातूनच कीटक गवत असं हिरवा चारा खाण्याची सवय असते। यांना आपण बंदिस्त केलेले आहे। अशा पद्धतीने जे आहे आपण जाळी लावून घेतलेली आहे आणि त्याच्या आजूबाजूने हे असे झाडं लावलेले आहेत। वालच्या शेंगा गिलके वगैरे असे हे जाळीवरती चढवलेले आहेत। हे जे आपले वालच्या शेंगा आहेत याचे जे फुलं असतात ते फुलं या कोंबड्या आवर्जून खातात। याचे पानं पण कधी कधी जेव्हा नवीनच पान फुटतं ते कोवळे पानं ते पण खातात। हे फुलं जे आहेत यांना आवडतात, त्याच्यामुळे हे इथं वरती उडतं आणि या झाडांवरती चढून हे फुलं सुद्धा खातात। आणि आता यांना घास टाकलेला आहे, मेथी घास, ते आवडीने खातात आणि दिसतंय आपल्याला। ह्या मी इथे अंडे देण्यासाठी या कोंबड्या पाळलेल्या आहेत। अंडे विकतो आपण आणि जे कोंबडे मोठे होतात ते पण विकतो आपण। इथं मी सुरुवात करताना 2-3 कोंबड्यांपासून केली होती। आता ही 50-60 ची बॅच तयार झालेली आहे आपली, लहान मोठे धरून। आता हे उन्हाळा सुरू झाला, ऊन लागतं, त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने आपल्याकडे जे गिनी गवत म्हणतो आपण, गिनगिरास, त्याची अशा पद्धतीने सावली बनवून घेतलेली आहे आणि ही जाळी मारलेली आहे मी अशी। रात्रीच्या वेळी इथे आतमध्ये ज्या कोंबड्या आहेत इथं आतमध्ये कोंडतो मी आणि हे लाकडं बांधून ठेवलेले आहेत। या लाकडांवरती ते बसतात रात्रीच्या वेळेस, खाली जमिनीवरती न बसता या लाकडांवरती बसतात। या अशा पद्धतीने इथे हे शेवग्याचं मी झाड लावलेलं आहे, ते अजून मोठं नाही झालं, होईल आता। परत हे तसंच दुसरं एक लावलेले आहे, हे तुतीचं झाड लावलेलं आहे सावलीसाठी। याच्यामध्ये मी आंब्याचे झाडं पण लावले आहेत, पण यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे हे आंब्याचे झाडं चांगले बनले नाही। आता नवीन पावसाळा जेव्हा येईल, पावसाळ्यामध्ये थोडासा या झाडांना नवीन पानं फुटेल आता, कारण ऊन खूप आहे। अशा नवीन पानं फुटत आहे, पण पाहिजे तशी ग्रोथ त्यांची अजून नाही झालेली। इकडे लहान कोंबडीने पिलं फोडलेले आहेत, लहान लहान पिलं आहेत, अंडे फोडून पिलं दिली, हे बघू शकता तुम्ही, लहान पिलं आहेत। तिच्या आपण 20 अंडे ठेवले होते, त्याच्यातले तिने 16 पिलं काढलेले आहेत अंडे फोडून, आणि 4 जे होते ते अंडे खराब निघाले, त्याच्यातनं पिलं निघाले नाही मित्रांनो। हे आता 3 दिवस झालेले आहे या पिलांना। अशा पद्धतीने एक गावाकडे शेतीपूरक व्यवसाय म्हणून मी हा एक कोंबड्यांचा फार्म टाकलेला आहे छोटासा मित्रांनो। हे जे आहे तुम्हाला शेणखत दिसतंय हे सगळं, तर हे शेणखत याच्यासाठी की